मित्रांनो, हे या नंदीचे मालक आहेत ते आणि आज पहिल्यांदाच कॅमेऱ्याच्या पुढे आलेत. कारण काय होतं, आपला नंदी कुठंतरी गुलाल करत असतो त्यावेळेस मालकाची ही चर्चा होत असते, त्या नंदीची चर्चा होत असते, त्यांच्या गावची चर्चा होत असते. आज त्यानं गुलाल मिळवून दिला, त्यामुळे हे आज तुम्ही कॅमेऱ्या पुढे उभं राहिलाय आणि आज मुलाखत देताय. कुठल्या गावचा नंदी आहे? वरणे काय नाव त्याचं? हिम्मतराव. तुमचा पण परिचय सांगा. माझं नाव निलेश नानासाहेब चव्हाण. वरणे. बैलगाडी क्षेत्रात किती वर्ष झालं आहे? बैलगाडी क्षेत्रात तसं आहे लहानपणापासून. हा. पण आता 2 वर्षात आहे, 2-3 वर्षात. मग त्या काळात ज्या वेळेस असायचा पहिल्या लहानपणापासून म्हणजे बंदीच्या आधी आणि आता ह्या 2-3 वर्षात वेगळे पण काय जाणवतंय? आहे की आता बैल भरपूर झालेत. पहिली बैल कमी होती मैदानात. पहिलं लाईव्ह नव्हतं काय. आता ॲक्युरेट निकाल होते. ते एक चांगला आहे निर्णय चांगला होता. आता इकडे आपल्या नंदीकडे ह्याच्याविषयी काय वाटतं? आज गुलाल मिळवले आणि तुम्हाला मेन कॅमेरा समोर त्यानं आणले, आनंद झालाय. आनंद झाला. आज कुणी नियोजन केलं? पप्पू अंगापूर, जीवन ड्रायव्हर, सचिन ड्रायव्हर ब्रह्मपुरी, भैया पाडव्याची पोर, आमचं दीपक शेठ. काय भावना असते तो मालकाची ज्यावेळेस गुलाल होतो त्यावेळेस? कारण पहिल्यांदाच तुम्ही कॅमेरा समोर आला, गुलाल मिळाला, आज घरची लोक पण मुलाखत बघतील. आनंद झाला. आनंद वाटतोय ना. कारण कसं आहे माहिती आहे का, तुमचा नंदी पाहायला तरच तुम्ही उजेडात येणार आहे. बरोबर आहे. त्याच्यामुळेच आपण मैदानात नाव आहे आपलं. त्यानं भरपूर आपल्यासाठी केलंय. त्यासाठी आपण भरपूर म्हणजे आपलं काय त्यानं ठेवलंच नाही. ज्यावेळी 1 नंबर केले ते त्यानं, पण आपण कधी म्हणजे अंधारात असल्यामुळे कधी म्हणजे तुम्हाला देखील पायऱ्याला भरपूर अडचणी आल्या. म्हणजे ह्या अडचणीतून मार्ग काढत ज्यावेळेस गुलाल मिळवता त्यावेळेस असं साध्य होतं का की बाबा आपण जी धडपड केली किंवा आपण मन लावून ह्या गोष्टीत लक्ष दिलं शरीर क्षेत्राकडे किंवा आपल्या नंदीवर व्यायाम घेतला, बऱ्याच गोष्टी केल्या आणि गुलाल मिळवला आणि ती सार्थ झालं? वाटतं की तसं सार्थक होत. कारण काय होतंय, चाल केलेल्याच फळ मिळतंय थोडक्यात. आता बरेच जण बोलले पण असतील की अपयश भेटलं की नाद बंद करा. असं झालंय कधी? कोण बोललंय नाद बंद करा पाहुणे रावळे? म्हणते ती हे नको आपल्याला, पण नाही ते नाद जाणारच नाही. नाद जाणार त्या नादामुळेच आहे. मित्रांनो, विसरून जातोय आपण, कायच राहत नाही मैदानात. मित्रांनो, खरं आहे, बरेच जण मला बोलले ते की आमचा बैल गुलाल राव किंवा नाही राव, पण आम्हाला महत्वाचा बैल दावणीला पाहिजे आहे. बैल दावणीला असेल तर सगळ्या गोष्टी आम्ही करू शकतो. घरातल्या दुःख बऱ्याच गोष्टी बाहेरच्या विसरू शकतो आणि नुसतं बैलाकडे जरी असं बघितलं किंवा अर्धा तास त्यापाशी सोबत जरी बसलं तरी बाकीच्या सगळ्या गोष्टी विसरतात, अशी बरीच लोक मला बोलले. बरोबर. कारण किती बी तुम्ही काम करा दिवसभर, पण संध्याकाळी बैलाकडे बघितलं की सगळा कटाळा. लहान मुलं बैल त्यांच्याकडे बघितलं की कायच म्हणजे थकवा वाटतच नाही. किती बी तुम्ही रानात काम करा, काय करा, काय नाही. आता किती दावणीला बैल आहेत? 2 आहेत. आता ते खोंड आणि पहिले चांगले होते आपल्याकडे. आणि मी शुभेच्छा करतो तुम्हाला की असाच कायम तुमच्या दावणीला गुलाल मिळेल. धन्यवाद.